जोरदार पावसासह काही ठिकाणी गारपीट होण्याची देखील शक्यता वर्तवण्यात येते। मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात 26 ते 28 डिसेंबर दरम्यान जोरदार पावसाचा अंदाज आहे, तर 27 डिसेंबरला वादळी पावसासह गारपिटीचा इशारा देण्यात आलाय। या क्षणाची महत्त्वाची अपडेट, राज्यातली थंडी कमी झाली असून येत्या काही दिवसात तापमानात 2 ते 4 अंश सेल्सिअसने वाढ होण्याची शक्यता आहे। 26 आणि 27 डिसेंबरला हवामान विभागानं काही जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट देखील जारी केला। 26 तारीख आणि 27 तारखेला या 2 दिवसात राज्यामध्ये मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तवली। काही ठिकाणी तो हलका पाऊस असेल। 26 तारखेला बऱ्याच अंशी तो उत्तर मध्य महाराष्ट्र म्हणजे नंदुरबार, धुळे, नाशिक या सर्व भागामध्ये असण्याची शक्यता आहे। आणि 27 तारखेला तो उत्तर मध्य महाराष्ट्र म्हणजे त्याच्यामध्ये मग वरचे जिल्हे आणि मग पुणे घाट भाग या भागामध्ये पण त्याच्या प्रकारची शक्यता आहे। तर आपण पाहतोय राज्यामध्ये जोरदार पावसासह काही ठिकाणी गारपिटीचा इशारा देण्यात आलाय। 26-28 डिसेंबर दरम्यान मध्य महाराष्ट्र मराठवाड्यात जोरदार पाऊस पडू शकतो, तर 27 डिसेंबरला वादळी पावसासह गारपिटीचा इशारा देखील देण्यात आला। धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, छत्रपती संभाजीनगरला येलो अलर्ट जारी करण्यात आला, तर पुणे, नगर, जालना, परभणी, बीड, अकोला आणि अमरावतीला देखील येलो अलर्ट देण्यात आला। तर आपण पाहतो या क्षणाची महत्त्वाची बातमी, राज्यामध्ये वर्षाअखेरीस पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे। त्यातल्या त्यात पुणे, नगर, जालना, परभणी, बीड, अकोला आणि उत्तर महाराष्ट्राला देखील येलो अलर्ट जारी करण्यात आलाय। वळतो पुढच्या महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूजकडे। कांदा उत्पादकांसाठी अतिशय मोठी बातमी आहे, कारण कांदा पुन्हा एकदा बळीराजाला रडवतोय। कांद्याच्या दरात घसरण सुरूच असल्याने बळीराजाच्या चिंतेत वाढ झाली आहे। नाशिक जिल्ह्यात 13 दिवसांमध्ये दर दिवशी 7.5 कोटींचा फटका बसतोय, तर पिंपळगावला कांदा विक्रीतून 10 दिवसांमध्ये 22 कोटींचं नुकसान झालंय। केंद्राच्या निर्यात शुल्काच्या निर्णयामुळे कांदा उत्पादकांना मोठा फटका बसत असल्याचं पाहायला मिळत आहे। चांदवडच्या बाजार समितीत 10 दिवसांमध्ये कांद्याचे दर हे 1500 वरून 1400 वर आलेले आहेत, तर गेल्या आठवड्याच्या तुलनेत कांद्याच्या बाजारभावात 1900 ते 2000 रुपयांची घसरण झाली आहे। 30 क्विंटलच्या ट्रॉली मागे शेतकऱ्यांचं 30 ते 40 हजारांचं नुकसान झालंय। तर आपण पाहतोय सोमवारी 9 डिसेंबरला कमाल 700 तर किमान आणि आता घेऊयात बातम्यांचा वेगवान आढावा। 36 जिल्हे 36 रिपोर्टर। पुण्याच्या ग्रामीण भागात हाडं गोठवणाऱ्या थंडीनं मेंढरांसह पाळीव जनावरांना नाहक त्रास सहन करावा लागतोय। थंडीच्या हुडहुडीत मेंढरांना मृत्यूलाही सामोरं जावं लागतंय। नाशिकच्या येवला मनमाड परिसरात गेल्या 2 दिवसांपासून धुक्याची चादर पसरलेली दिसते। या वातावरणामुळे रब्बीच्या पिकांवर रोगाचा प्रादुर्भाव वाढण्याची भीती आहे। यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण आहे। महाराष्ट्रात पुढील 2 दिवस अनेक जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह पावसाचा देखील अंदाज पुणे वेधशाळेनं वर्तवलाय, तर मुंबईतील हवामानात होणारे बदल आणि वाढणारं प्रदूषण हे हंगामी असून पुढील काही दिवस मुंबईमध्ये प्रदूषण असण्याची शक्यता देखील पुणे वेधशाळेचे प्रमुख होसाळीकर यांनी व्यक्त केली आहे। नंदुरबार जिल्ह्यात गेल्या 24 तासांपासून ढगाळ वातावरण आहे। जिल्ह्यातील काही भागात वादळी वाऱ्यासह हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे, असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलाय, तर पावसामुळे रब्बी पिकांना मोठा फटका बसण्याची देखील शक्यता आहे। अचानक वातावरणातील बदलामुळे तुरीच्या पिकांवर अज्ञात रोगाचं संकट आलंय। बहरलेले तुरीचे पीक हे करपायला लागलंय आणि यामुळे शेतकरी संकटात येण्याची शक्यता आहे। पिकावर शेंगा येण्यापूर्वीच पिके वाळत चालली आहेत।
सीसीआयने यवतमाळ जिल्ह्यात तब्बल 3 लाख क्विंटल कापसाची खरेदी केली आहे। गेल्या काही महिन्यांपासून कापसाचे दर कमी झालेत, यामुळे शेतकरी हमी भाव केंद्रावरच कापूस विक्रीसाठी आणतोय। जालना जिल्ह्यातील सीसीआयच्या 8 केंद्रांवर जवळपास 2.5 लाख क्विंटल कापसाची खरेदी करण्यात आली आहे। भाववाढीच्या अपेक्षेने अनेक शेतकऱ्यांनी अद्यापही कापूस विक्रीसाठी आणलेला नाहीये, त्यामुळे लाखो क्विंटल कापूस अजूनही शेतकऱ्यांनी घरातच साठवून ठेवल्याचे चित्र पाहायला मिळत आहे। लाल कांद्याची आवक वाढल्याने कांद्याचे दर गेल्या 10 ते 12 दिवसांपासून 1000 रुपयांनी घसरलेत। खर्चाचे पैसेही निघत नसल्याने शेतकरी हतबल झालाय। सरकारने 20% आयात शुल्क हटवावं अशी मागणी आता शेतकरी करू लागल्यात। तर बेदाण्यांवरील 5% जीएसटी रद्द करण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतलाय। बेदाण्याला कृषी मालाचा दर्जा देण्यात आलाय आणि त्यामुळे बेदाणा आता जीएसटी मुक्त करण्यात आलाय। या निर्णयाचा नाशिक, सांगली आणि सोलापूर जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनी त्यांना फायदा होणार आहे आणि त्यांनी स्वागत केलं। 1 जानेवारीपासून खतांचे दर वाढलेत। रब्बी उन्हाळी लागणी हंगामाच्या तोंडावर ही दरवाढ होणार आहे। तर अतिवृष्टीमुळे उत्पादनही घटल्यानं शेतकऱ्यांचा पाय आर्थिक खोलात जातोय। अहमदनगर जिल्ह्यातील राजूर इथं डांगी जनावरांच्या स्पर्धा आणि प्रदर्शन भरवण्यात आलंय। भात खाचरात शेतकऱ्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करणाऱ्या डांगी जातीच्या जनावरांची खरेदी विक्री या ठिकाणी केली जाते। एफआरपी प्रमाणेच कारखान्यांनी ऊसाचे दर जाहीर करावेत अशी सूचना साताऱ्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी केली आहे। ऊस दराबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात कारखानदार, शेतकरी संघटना आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांची बैठक झाली आहे। यावेळी जिल्हाधिकारी डुडी यांनी ही सूचना केली आहे। वाशिम बाजार समितीत विक्रीसाठी आणलेलं सोयाबीन बाजारातून चोरी झालंय। चोरीची ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे। शेतमालाचा लिलाव लवकर व्हावा यासाठी रात्रीच अनेक शेतकरी आपला शेतमाल ओट्यावर साठवून ठेवतात। हीच सवय शेतकऱ्यांना आता भोवली आहे। वर्ध्याच्या आर्वी पोलीस ठाण्याच्या हद्दीत 30 क्विंटल कापूस चोरट्याने लंपास केलाय। सुरक्षा रक्षकाला खोलीत डांबून त्याचा मोबाईल फेकून देत चोराने कापसावर डल्ला मारलाय। पोलिसांनी चोरट्याला अमरावती चांदूर रेल्वे स्थानकावर अटक केली आहे। आणि आता एक ब्रेकिंग न्यूज समोर येते। मोबाईल वापरणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे, कारण मोबाईल रिचार्जसाठी आता जादा पैसे तुम्हाला मोजावे लागणार नाहीयेत। कारण 10 रुपयांपासून टॉप अप प्लॅन उपलब्ध होणार आहे। तर कॉलिंग आणि SMS साठी ही वेगळा स्पेशल प्लॅन मिळणार आहे। मोबाईल कंपन्यांच्या मनमानीला चाप लावत ट्रायने नवे नियम लागू केलेत। या क्षणाची अतिशय महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। तर व्हॉइस आणि SMS पॅक वेगळे मिळणार आहेत। ग्राहकांना केवळ अत्यावश्यक सेवांसाठी पेमेंटचा पर्याय असेल। स्पेशल टॅरिफ व्हाउचरची मर्यादा 90 वरून आता 365 दिवसांवर आली आहे। 10 रुपयांचे टॉप अप व्हाउचर मिळणार आहे। 2G सिम कार्ड वापरणाऱ्यांना सर्वाधिक फायदा होणार आहे। नाशिकच्या येवला तालुक्यात निमगाव परिसरामध्ये 2 दिवसांपूर्वी बिबट्यानं दर्शन दिल्याने परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय। वन विभागाकडे पिंजरा लावण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली होती। त्यानुसार वन विभागाने पिंजरा लावलाय, मात्र बिबट्या पिंजऱ्यामध्ये अजूनही अडकलेला नाहीये। सिंधुदुर्ग जिल्ह्यात लाल तोंडी माकडांनी हैदोस घातला होता। केळी, चिकू, नारळ त्याचप्रमाणे कडधान्य पिकांचं या माकडांनी अतोनात नुकसान केलंय। दरम्यान वन विभागाकडून आतापर्यंत 800 माकडांना पिंजऱ्यात जेरबंद करण्यात यश आलंय। त्यामुळे शेतकऱ्यांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे।
दोडामार्ग तालुक्यात टस्कर हत्तीने हैदोस घातलाय, तर हेवाळे, बांबर्डे, केर या भागांमध्ये हत्तीने शेतकऱ्यांच्या फळबागांचं मोठं नुकसान केलंय। त्या पार्श्वभूमीवर सावंतवाडीचे सहाय्यक वनरक्षक आणि त्यांच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळावर जाऊन पाहणी केली। पुण्यात 3 तरुणांनी वाहनं आणि दुचाकीची तोडफोड केली आहे। लोहगाव परिसरातील तोडफोडीचा हा धक्कादायक व्हिडिओ समोर आलाय। या व्हिडिओमध्ये तरुण बांबू आणि दगडांनी तोडफोड करताना दिसतोय, तर पुणे पोलिसांकडून या तरुणाचा शोध घेण्याचा प्रयत्न आहे। संतप्त महिलांनी अवैध दारू विक्री बंद पाडली आहे। ज्या झोपडीतून दारू विक्री केली जायची ती झोपडी देखील या महिलांनी जाळून टाकली आहे। घटनास्थळावरून पोलिसांनी 3000 रुपयांची दारू जप्त करत 2 जणांना अटक करण्यात आली आहे, तर एक आरोपी महिला फरार आहे। नायलॉन मांजामुळे सिन्नरमध्ये एकाचा गळा आणि 2 बोटे कापल्याची घटना घडली आहे। नंदकुमार मोटे असं जखमी व्यक्तीचं नाव आहे, तर उपचारासाठी त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल केल्यानंतर त्यांच्या गळ्यावर 35 टाके टाकण्यात आले। जालन्यातील कोळेगाव फाट्याजवळ एसटी बस चालकाचं बसवरील नियंत्रण सुटल्यानं अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे। कोळेगाव घाट रस्ता चढताना बस 20 फूट खड्ड्यामध्ये जाऊन उलटली आहे। संभाजीनगरमध्ये 21 कोटींचा घोटाळा करणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्याचे अनेक कारनामे समोर आलेत। या पैशातून एका आरोपीनं गर्लफ्रेंडला 4 BHK फ्लॅट, BMW कार आणि BMW बाईक खरेदी केल्याचं उघड झालंय, तर दुसऱ्या आरोपीनं SUV कार खरेदी केल्याचं देखील समोर आलंय। सोलापूरमधील बार्शीच्या भोयरे गावामध्ये दुहेरी हत्या झाली आहे। शेतजमिनीच्या वादातून हत्या करण्यात आली आहे। दरम्यान पोलिसांनी एका आरोपीला ताब्यात घेतलाय। लाडक्या बहिणींसाठी सर्वात मोठी बातमी आहे, कारण लाडक्या बहिणींना डिसेंबरचा हप्ता आजपासून मिळण्यास सुरुवात होणार आहे। नागपूरचं हिवाळी अधिवेशन संपल्यावर लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये रक्कम वर्ग केली जाईल असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं होतं। त्यानुसार आजपासून लाडक्या बहिणींना डिसेंबरचा 1,500 रुपयांचा हप्ता मिळणार आहे, तर हप्ता देण्याची प्रक्रिया आजपासून सुरू करण्यात येणार आहे। जुलै ते नोव्हेंबर पर्यंत 1500 रुपयांप्रमाणे 7500 रुपये महिलांच्या खात्यात आधीच जमा करण्यात आले होते। आता डिसेंबरच्या हप्त्याची देखील रक्कम आजपासून जमा होणार आहे। लाडकी बहिणीचा हप्ता कधी डिसेंबरचा? आता मला असं वाटतं या 7-8 दिवसात आम्ही तो हप्ता देऊन टाकू। आता मला असं वाटतं या 7-8 दिवसात आम्ही तो हप्ता देऊन टाकू। तर आपण पाहतोय लाडक्या बहिणींना डिसेंबरचा हप्ता आजपासून मिळणार आहे। लाडक्या बहिणींना 1500 रुपयांचा हप्ता मिळणार आहे, तर डिसेंबरच्या हप्त्यासाठी 3500 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे। जुलै ते नोव्हेंबर पर्यंत लाडक्या बहिणींच्या खात्यात 7500 रुपये जमा करण्यात आले। लाडक्या बहिणींना 2100 रुपयांसाठी मात्र अजूनही वाट पाहावी लागणार आहे। लाडक्या बहिणींना आता हप्ता दिला जाणार आहे। तर आता वळतोय पुढच्या महत्त्वाच्या बातमीकडे। महाराष्ट्रात फिरताना महिला म्हणतात मला भीती वाटते, माझ्याही मनात भीती आहे असं विधान सुप्रिया सुळेंनी बीड आणि परभणीच्या घटनेवरून केलंय। या घटनेतील दोघांना न्याय मिळाला नाही तर पुढचा महाराष्ट्र कसा असेल असा सवाल देखील सुप्रिया सुळे यांनी विचारलाय। जे माझ्या मनात भीती वाटते आणि मला महाराष्ट्रात फिरताना कधीही भीती वाटलेली नाही। पहिल्यांदा जेव्हा मी तुमच्याच चॅनलवर महिलांना बघता रडताना बघते, अस्वस्थ आणि महिला म्हणतात की आम्हाला भीती वाटते। तर आपण पाहतोय या क्षणाची महत्त्वाची बातमी। सुप्रिया सुळे यांनी मोठं आणि महत्त्वाचं वक्तव्य केलेलं आहे। महाराष्ट्रात फिरताना महिला म्हणतात मला भीती वाटते, माझ्याही मनात भीती आहे असं विधान सुप्रिया सुळे यांनी बीड आणि परभणीच्या घटनेवरून केलंय। या घटनेतील दोघांना न्याय मिळाला नाही तर पुढचा महाराष्ट्र कसा असेल असा सवाल देखील सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केला।
आणि आता घेऊयात राजकीय बातम्यांचा वेगवान आढावा। उपमुख्यमंत्री अजित पवारांनी अर्थ तसंच राज्य उत्पादन शुल्क विभागाचा कार्यभार हाती घेतलाय। पदभार स्वीकारल्यानंतर अजित पवारांच्या कामाचा धडाका पाहायला मिळालाय। अजित पवारांनी दोन्ही खात्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेतली आहे। कामकाजाचा आढावा घेऊन अजित पवारांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना सूचनाही केल्यात। चंद्रशेखर बावनकुळेंचा रामटेक बंगला अखेर बदलण्यात आलाय। पर्यावरण मंत्री पंकजा मुंडेंना रामटेक बंगला हा देण्यात आलाय। गोपीनाथ मुंडे हे उपमुख्यमंत्री असताना त्यांचं वास्तव्य याच बंगल्यात होतं, त्यामुळे रामटेक बंगला अपशकुनी मानला जातो, कारण या बंगल्यामध्ये ज्यांनी वास्तव्य केलंय त्यांच्यावर एकतर बालंट आलं किंवा त्यांचं मंत्रिपद गेलंय। खाते वाटपानंतर मंत्र्यांची बंगले आणि दालन वाटपावरूनही धुसफूस सुरू झाली आहे। तर विश्वासात न घेता दालन तसंच बंगल्यांचं वाटप करण्यात आल्याचं अनेक मंत्री म्हणतात। दरम्यान मंत्रालयात दालनं उपलब्ध नसल्याने 3 राज्यमंत्र्यांची कार्यालय थेट विधान भवनात थाटल्याचं पाहायला मिळतंय। तर तेव्हा बंगले आणि दालन वाटपानंतर काही जणांनी ते बदलून देण्याची देखील मागणी केली आहे। नाराज छगन भुजबळ कुटुंबासह परदेश दौऱ्यावर जाणार आहेत। काल त्यांनी मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतली होती। यावेळी पुढच्या 7 ते 8 दिवसात तोडगा काढण्याचं आश्वासन फडणवीसांनी दिल्याची माहिती देखील त्यांनी दिली होती। त्यामुळे ते परदेश दौऱ्यावरून आल्यानंतरच भूमिका स्पष्ट करणार आहेत। महायुती सरकारला 237 आमदारांचं स्पष्ट बहुमत आहे, त्यामुळे आमदार रुसवा फुगवा काढून समजूत काढावं असं काहीच करावं लागणार नाही, असं अजित पवार म्हणालेत। त्याचप्रमाणे मंत्रिपद न मिळाल्यामुळे भुजबळ नाराज आहेत, त्यामुळे त्यांचा रोख हा भुजबळांवर होता असं म्हटलं जात आहे। गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी नवी मुंबई पोलीस स्थानकाला रात्री उशिरा अचानक भेट दिली आहे। ड्रग्ज विरोधी कारवाया अधिक कडक करण्याच्या सूचना यावेळी त्यांनी पोलिसांना केल्यात। सोबतच महिला अत्याचार, सायबर गुन्हेगारी, गंभीर गुन्हे आणि पोलीस स्टेशनमध्ये चालू असलेल्या कार्यपद्धतीचा अहवाल सादर करण्याचे निर्देशही कदमांनी दिलेत। शरद पवारांचे साथीदार अजित पवार गटात प्रवेश करतायत। राजाभाऊ टांगसाळे, अनिल देशमुखांचे समर्थक दिलीप पनकुले, त्याचप्रमाणे सेवा दलाचे अध्यक्ष जानबा मस्के, बजरंग सिंग परिहार, माजी आमदार दीनानाथ पडोळेंनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केलाय। तर अनेक जण प्रवेशाच्या प्रतीक्षेत असल्याचं समजतंय। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून आमदार सुरेश धस यांनी पुन्हा एकदा धनंजय मुंडेंवर हल्लाबोल केलाय। मागील काळात बीडचं मंत्रिपद भाड्याने दिलं होतं असा घणाघात धस यांनी केलाय। काय होतास तू, काय झालास तू असा टोलाही त्यांनी लगावला। शिवसेना शिंदे गटाचे आमदार तानाजी सावंतांच्या 2 पुतण्यांना अज्ञात व्यक्तीकडून धमकीची चिठ्ठी पाठवण्यात आली आहे। तुमचाही संतोष देशमुख मस्साजोग केला जाईल अशी धमकी देण्यात आली आहे। त्यामुळे धाराशिवमध्ये एकच खळबळ उडाली आहे। माझ्या वडिलांना जसं मारलं तशी आरोपींना सजा द्या अशी मागणी सरपंच संतोष देशमुख यांची मुलगी वैभवी देशमुख हिनं केली आहे। त्याचबरोबर आरोपींना सजा देण्यासाठी सर्वांनी साथ द्या अशी भावनिक साथ देखील तिने घातली आहे। विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी अंबाबाई देवीचं दर्शन घेतलंय। यावेळी ऐन गर्दीमध्ये राम शिंदे आणि भाजपचे कार्यकर्ते देवीच्या दर्शनाला VIP गेटमधून आल्यानं भाविक संतप्त झालेत आणि त्यांनी आरडाओरड केली आहे। अशातच राम शिंदेंनी आपलं दर्शन आटोपत घेत ते मंदिरातून बाहेर पडलेत। पुरंदरचे आमदार विजय शिवतारे यांनी वाढदिवसानिमित्त यमाई मातेचं दर्शन घेतलंय। मनोभावाने देवीची आरतीही त्यांनी केली आहे। यावेळी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी पुरंदरमधील शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती। महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेच्या मंदिरात भाविकांची मोठी गर्दी झाली आहे। एकीकडे नाताळ सण तर दुसरीकडे लग्न सराईमुळे राज्यासह तेलंगणा, कर्नाटकासह राज्यभरातून भाविक दाखल झालेत।
कोल्हापुरात राज्यभरातील पर्यटकांनी मोठी गर्दी केली आहे. अंबाबाई मंदिर परिसरातही भाविकांनी गर्दी केल्याचं पाहायला मिळत आहे. पहाटेपासून पर्यटक भाविकांनी मोठ्या प्रमाणावर अंबाबाई देवीच्या दर्शनासाठी गर्दी केली आहे. सलग सुट्ट्यांमुळे 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वर मंदिरात भाविकांनी गर्दी केली आहे. दर्शनासाठी 1 ते 1.5 किलोमीटर पर्यंत रांगा लागल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे दर्शनासाठी 4 ते 5 तास लागत आहेत. आणि आता एक महत्त्वाची बातमी आहे गृहिणींसाठी अत्यंत महत्त्वाची. तुमच्या घरात गॅस असेल तर तुमचं फुफ्फुस तपासून घ्या, कारण गॅसमधील वायू तुमची फुफ्फुस कमजोर करतोय. हे आम्ही का म्हणतोय यासाठी पहा हा स्पेशल रिपोर्ट. हमारे घर में जो गैस आती है सिलेंडर से या पाइप से, उससे ऐसा नहीं है कि धुआं नहीं निकलता है, लेकिन वो इनविजिबल होता है. और इसीलिए मैं अपने पेशेंट जब जाते हैं तो उनको बोलता हूँ कि आप चिमनी भी लगाओ, एग्जॉस्ट भी लगाओ. गैस ऑन करने से पहले चिमनी और एग्जॉस्ट को ऑन करो और गैस ऑफ करने के 10 मिनट तक उसको ऑन रखो. तुम्ही गॅस वापरता का? घरातील गॅस तुम्हाला आजारी पाडतोय. गॅस मधला धूर तुम्हाला दिसत नसला तरी त्याचा धोका घरातील सगळ्यांनाच असल्याचा दावा करण्यात आलाय. हे आम्ही का म्हणतोय त्यासाठी हा व्हिडिओ पुन्हा एकदा पहा. तो हमारे घर में जो गैस आती है सिलेंडर से या पाइप से, उससे ऐसा नहीं है कि धुआं नहीं निकलता है, लेकिन वो इनविजिबल होता है. गॅसमुळे गृहिणींना फुफ्फुसाचे आजार. गॅसमधील वायू आरोग्यासाठी धोकादायक. व्हायरल वीडियो मागचं सत्य काय? यदि आपने अपने गैस के इस कलर पर ध्यान नहीं दिया तो आपकी घर की महिलाओं को जल्द ही अस्थमा और सरदर्द जैसी जानलेवा बीमारी हो सकती है. भारतातील जवळपास 80% लोकांच्या घरात गॅस आहे. त्यामुळे गृहिणींसाठी ही बातमी अत्यंत महत्त्वाची आहे. गॅसच्या वायूच्या ज्वलनानं कार्बन मोनॉक्साईड तयार होतो आणि याचा गंभीर परिणाम गृहिणींच्या फुफ्फुसावर होतो. त्यामुळे आम्ही या दाव्याची पडताळणी केली. याची सत्यता जाणून घेण्यासाठी आमच्या व्हायरल सत्य टीमनं एक्सपर्टची भेट घेतली. इथे एअर आणि जे LPG आहे त्याचा जर रेशो कमी जास्त झाला तर ते प्रॉपर बर्निंग होत नाही. इफेक्टिव्हली काय असतं, जेव्हा हे बर्निंग होतं म्हणजे एका प्रकारे LPG आणि ऑक्सिजनचं रिॲक्शन होऊन आपल्याला कार्बन डायऑक्साईड वॉटर हे तयार होतं. पण जेव्हा एअर आणि फ्यूलचा रेशो जर प्रॉपर नाही झाला तर त्याच्यामध्ये CO हा पण फॉर्म होतो, दॅट इज कार्बन मोनॉक्साईड. तो फार डेंजर आहे. तर याला अवॉइड करण्यासाठी काय करू शकतो आपण की आपल्या याच्यामध्ये जी फ्लेम आहे ती निळ्या रंगाची राहिली पाहिजे. समजा थोडी लालसर हे झाली तर याचा अर्थ एअर फ्यूल रेशो डिस्टर्ब झाला. गॅसचा वापर योग्य पद्धतीनं केला तर त्याचा अधिक धोका नसल्याचं तज्ज्ञांनी स्पष्ट केलंय. मात्र गॅसमधील वायूच्या धुरामुळे काय गंभीर परिणाम होऊ शकतात ते देखील पाहूया. जसं त्यांनी सांगितलेलं आहे की जर तुमच्या घरात जर एक्झॉस्ट जर असेल किंवा साधा फॅन असेल किंवा चिमणी जर असेल एक्झॉस्ट चिमणी, तर ती तुम्ही नक्कीच चालू करा, अगोदर चालू करा, जेणेकरून की जे मायक्रो प्रमाणामध्ये जे पोल्युशन होतं तेही आपल्याला त्याचा त्रास होणार नाही आणि तुमचे आणि आपल्या सर्वांचे फुफ्फुसं यातनं चांगले राहतील. त्यामुळं आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं पाहूयात. हवा आणि गॅसचा रेशो व्यवस्थित असायला हवा, नाहीतर गॅसमधून कार्बन मोनॉक्साईड तयार होतो. कार्बन मोनॉक्साईड शरीरासाठी घातक असतो. गॅस जळताना फिल्म निळ्या रंगाची असावी. लालसर किंवा पिवळा रंग दिसल्यास वायू घातक आहे. गॅस सुरू असताना घराच्या खिडक्या उघड्या ठेवाव्यात. घातक वायू आपल्याला दिसत नाही, मात्र गॅसच्या धुरामुळे श्वसनाचा त्रास वाढतो. त्यामुळे गॅस सुरू करायच्या आधी आणि नंतर 10 मिनिटं एक्झॉस्ट फॅन लावावा. गॅस सुरू असताना घराच्या खिडक्या उघड्या ठेवा. आमच्या पडताळणीत गॅसमुळे गृहिणींना फुफ्फुसाचे आजार वाढत असल्याचा दावा सत्य ठरलाय. रिपोर्ट साम टीव्ही न्यूज. पहले तो इस बात की माफ़ी मांगनी चाहिए कि गृह मंत्री अमित शाह जी का जो पूरा बयान था उसको आधा काटकर उन्होंने उस पर राजनीति की, संसद का भी समय उसमें खराब किया. अब जनता में भी झूठी बातें लेकर वो जा रहे हैं.
परिस्थिति ऐसी है कि संसद में भाषण के दरमियान आदरणीय प्रधानमंत्री मोदी जी ने जिस प्रकार से कांग्रेस को एक्सपोज किया, कैसे कांग्रेस ने और नेहरू जी, इंदिरा जी, राजीव जी से लेकर सोनिया जी तक, राहुल जी तक, कैसे लगातार कांग्रेस पार्टी ने और उसके नेताओं ने संविधान का अपमान किया, आरक्षण को नकारा, ये सारे एविडेंसेस उन्होंने देने के बाद एक प्रकार से कांग्रेस बौखलाई और बौखलाहट में इस प्रकार का काम कांग्रेस कर रही है। ये वही कांग्रेस है जिसने लगातार भारत रत्न डॉक्टर बाबा साहब आम्बेडकर जी का अपमान किया है, उनको संसद में चुनकर भी आने नहीं दिया और लगातार उनको नीचा दिखाया। यहाँ तक कि जहाँ उनका महापरिनिर्वाण हुआ वहाँ पर उनका स्मारक बने, इसके लिए 20 साल आंदोलन करना पड़ा, लेकिन 1 इंच भी जमीन कांग्रेस सरकार ने नहीं दी। लेकिन मोदी जी की सरकार आने के बाद मात्र 3 दिन में 2000 करोड़ रुपए की जगह भारत रत्न डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर जी के स्मारक के लिए मोदी जी ने दी। चाहे वो महू हो, चाहे दीक्षा भूमि हो, चाहे अलीपुर रोड हो, हर जगह जो डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर जी की स्मृतियां हैं उनको संजोने का काम ये भारतीय जनता पार्टी ने, नरेंद्र मोदी जी ने किया है। और लंदन में जहां पर डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर पढ़े, वो घर एक प्रकार से लीलाओं में जा रहा था और लगातार सारे के सारे आम्बेडकर जी के अनुयायी ये कह रहे थे कि इसको सरकार ने खरीद लेना चाहिए, लेकिन कांग्रेस सरकार ने